मी आहे शुभांगी. आपल्या सर्वांचं ASK किचन केव चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज मी बनवणार आहे उपवासाची रताळाची वडी. चला तर मग साहित्य बघूया. 100 ग्रॅम रताळे, 250 ग्रॅम साखर, गरजेनुसार तूप, 250 ml दूध, 2 चमचे वेलची जायफळ पावडर, आवडीनुसार ड्रायफ्रूटचे काप, 150 ग्रॅम ओलं खोबरं. एका भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवायचं आहे. मी घेतलेलं रताळं मोठं असल्यामुळे मी ते कट करून घेतलेलं आहे. या पाण्यामध्ये हे रताळे शिजवून घ्यायचे आहेत. शिजवताना चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालायचं आहे. आपली रताळे आता शिजलेली आहेत. ती थंड करण्यासाठी एका भांड्यामध्ये काढून घेऊया. 5 मिनिटं रताळे थंड होऊन देऊया आणि नंतर याची साल काढून घ्यायची. एक पॅन गरम करत ठेवायचा आहे. त्यामध्ये किसलेलं खोबरं परतून घ्यायचं आहे. त्यासाठी सुरुवातीला 2 चमचे तूप घालून घेऊया. ओलं खोबरं तुपावरती थोडंसं परतून घ्यायचं आहे. यानंतर थंड झालेलं रताळं स्मॅश करून यामध्ये घालायचं आहे. गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे. तोपर्यंत आपण रताळं स्मॅश करूया. रताळाची गुठळी राहता कामा नये. आपलं रताळ आता पूर्णपणे स्मॅश झालेलं आहे. यामध्ये गुठळी राहिलेली नाहीये. या ओल्या खोबऱ्यामध्ये हे स्मॅश केलेलं रताळ आपण घालून घेऊया. खोबरं आणि रताळं एकसारखं नीट हलवायचं आहे. आपल्याकडे नॉनस्टिक पॅन असेल तर ते शेवटी खाली चिकटत नाही. त्यासाठी तुम्ही नॉनस्टिक पॅनचाच वापर करू शकता. खोबरं आणि रताळ आता एकजीव झालेला आहे. यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे. दूध यामध्ये पूर्ण ऑब्झर्व झालं पाहिजे. आपलं दूध आता पूर्ण ऑब्झर्व झालेलं आहे. आपण आता यामध्ये साखर घालून घेऊया. हे मिश्रण अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. साखरेमुळं याला आणखीन पाणी सुटतं. त्यामुळे याला थोडा वेळ आणखीन परतून घ्यायचं आहे. हे मिश्रण आता नीट एकसारखं परतून घ्यायचं आहे. खाली चिकटलं नाही पाहिजे. मिश्रणाने पॅन सोडेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण वेलची पावडर घालून घेणार आहोत. वेलची पावडर नीट हलवल्यानंतर सगळ्यात शेवटी ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत. आपल्या मिश्रणाने हळूहळू पॅन सोडायला लागलेला आहे. आपली वडी हळूहळू तयार होत आहे. आपण यामध्ये आता ड्रायफ्रूट्स घालून घेऊया.
वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स यामध्ये नीट मिक्स झालेले आहेत. मिश्रणाने पॅन सोडलेला आहे. साधारणतः अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे आहे. आता आपण एका भांड्याला तूप लावून घेऊया आणि त्यामध्ये हे मिश्रण थापून घेऊया. वडी आपल्याला नीट अशी थापून घ्यायची आहे. वडी आता आपली नीट थापून झालेली आहे. ही वडी सेट होण्यासाठी 10-12 तास लागतात नॉर्मल टेम्परेचरला. पण मी ती आता फ्रीझरमध्ये ठेवणार आहे. फ्रीझरमध्ये ठेवली तर 1 तासामध्ये ही सेट होते. हे पहिल्यांदा सुरुवातीला मिश्रण हे थंड होऊन द्यायचं आहे, नंतरच आपण ते फ्रीझरमध्ये ठेवणार आहोत. आपली वडी आता सेट झालेली आहे. याचे आपण आता काप पाडून घेऊया. पाहिजे त्या शेपमध्ये आपण त्याला कट करून घेऊ शकतो. वडीचे काप करून झालेले आहेत. आता एका डिशमध्ये वडी काढून घेऊया. आपली डिश आता रेडी झालेली आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आज मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आहे. आज बहुतेक महिलांचा उपवास असतो, तर ही तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता आणि खाऊ शकता. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या ASK किचन केव चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.